करणारी घराणेशाही आहे. आणि म्हणून इकडे केवळ मोदींच्या भाषेत म्हणजे आता मग जे काही खासदार निवडून गेलेत आणि पालकमंत्री आहेत त्यांना भाजपने जाहीर करावं आम्ही तिकीट देणार नाही कारण ही घराणेशाही आम्ही इकडेच बंद करणार. करा, हिम्मत असेल तर करा. ना राज्यसभेत पाठवणार ना विधान परिषदेत पाठवणार, कारण अशी कुजबूज येते. कारण त्यांना आता कळलंय लोकसभेत तर निवडून येऊच शकत नाही. मग मागच्या दारातनं पुन्हा तटकरे राज्यसभेत जायचा प्रयत्न करतील. मोदींनी सांगायला पाहिजे गेट आउट, मला घराणेशाही चालणार नाही. पालकमंत्री मंत्री असेल तर तू पालक आणि तुझी मुलगी घरी काय ते करा, इकडे माझ्या पक्षात स्थान नाही. करा ना, काढा घराणेशाही बाहेर. पण काहीतरी फसवत जायचं, झुलवत जायचं, ते दिवस गेले. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आलो होतो ते कडवट राष्ट्रीय हिंदुत्वासाठी. कारण आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचं की हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपला मानतो तो जातपात धर्माने कोणी असला तरी आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. मग भाजपने सांगावं भाजपचं हिंदुत्व काय. आणि म्हणून आजपासून मी रायगडमध्ये या छोट्या मोठ्या सभांना सुरुवात केलेली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मी पेणमध्ये आलो नाही तरी तुमची मतं आणि तुम्ही इकडनं लीड देणार आहात की नाही नक्की जरा हात वर करून सांगा ना. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की घराघरामध्ये जाऊन गाव वाड्या वस्ते पाडे, अगदी चहाची टपरी असेल, सलून असेल, एसटी स्टँड असेल, रिक्षा स्टँड असेल, संपूर्ण गेल्या 10 वर्षातल्या मोदींच्या थापा या लोकांना सांगा, या सांगा. कारण प्रचंड खर्च होतो जाहिरातीवरती. मग पेट्रोल पंपावरती जाहिरात लागते आणि त्याच्यावरती पंतप्रधानांचा फोटो असतो. एवढे देशातल्या एवढ्या कोटी महिलांना मिळाली उज्ज्वला योजना आणि एका महिलेचा फोटो असतो. आपण म्हणतो अरे पंतप्रधानांचा फोटो म्हणजे जाहिरात खरी असणार. पण त्याच पंतप्रधानांच्या फोटोना पेट्रोलची दरवाढ नाही दिसत. पेट्रोल पंपावरती फोटो असला तरी तो फोटो दरवाढ नाही बघत. आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर कळतं आपल्याला असं वाटतं की आपल्या गावामध्ये योजना नसेल मिळाली. आता इकडे सगळ्या महिला आहेत, वेगवेगळ्या गावातनं आला असाल, तुमच्या प्रत्येकी जणीने एकमेकीमध्ये बोला की तुम्ही राहता त्या वस्तीमध्ये खरंच गरीब महिलांना किती उज्ज्वला योजना मिळालेली आहे, किती गॅस सिलेंडर मिळाले. पण तुमचा गैरसमज असा होतो, तुम्हाला असं वाटतं माझ्या गावात नाही बाजूच्या गावात मिळालं असेल, बाजूच्या गावकऱ्याला वाटतं माझ्या गावात नाही त्या गावात मिळालं असेल. कारण कोणी एकमेकात बोलत नाही, कोणीच बोलत नाही. आपण त्या सगळ्या जाहिरातीचे बळी ठरतो. म्हणून हा संवाद जो आहे जनसंवाद माझा नाही, जनसंवाद जनतेने एकमेकात केला पाहिजे की काय मिळालं आणि काय नाही मिळालं. होऊन जाऊ रे चर्चा. मग चाय पे चर्चा करा, ढोकळे पे चर्चा करा, फाफडे पे चर्चा करा, नाही तर आणखीन कशावर करा, पण चर्चा होऊ द्या आणि खरं काय आहे ते जनतेसमोर येऊ द्या. ठीक आहे, बोलायला लागलं तर बरंच बोलता येईल, पण आणखीन 2 सभा आहेत, आणखीन 3 सभा उद्या आहेत. हेच साधारणतः विषय आणि सत्य जे आहे ते सत्य जनतेसमोर आणणं ही जबाबदारी ही आता तुमची आहे. आणि हे सत्य जर तुम्ही जनतेसमोर आणलं तर मला खात्री आहे की केवळ पेणमध्येच नव्हे तर रायगडमध्ये सुद्धा मी एक देखील सभा नाही घेतली तरी आपला खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. असो, तुम्ही ज्या उत्साहात आलेला आहात, उन्हामध्ये आलेला आहात, सुट्टी नसताना आलेला आहात, ही खरी जनता, ही सगळी जागरूक जनता आहे. ही भाड्याने आणलेली माणसं नाहीत, अजिबात नाही. आणि याच ताकदीवरती आपण सगळेजण हुकुमशाहीच्या विरुद्ध लढायला उभे राहिलेलो आहोत. आणि ज्या वेळेला जनता एकवटते तेव्हा हुकुमशाह किती बलाढ्य असला तरी त्याला मातीत गाडल्याशिवाय राहत नाही. हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती माझ्या या पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड पासून होईल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून जोरदार टीका आणि भाजपवर केली आहे. शिंदे, तटकरे आणि राणे कुटुंबावर ठाकरे यांनी जोरदार टीका केलेली आहे. मला पंतप्रधान पदाचं स्वप्न पडत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. कोकणात 2 वादळं आली पण पंतप्रधान फिरकले नाहीत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. वादळांमुळे मोठं नुकसान झालं पण केंद्रानं मदत केली नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी. 2014ला चाय पे चर्चा झाली आणि आता चहा साखर सगळं महागलं.